वळूया पुढच्या बातमीकडे। राज्यातील शासकीय रुग्णालयांमध्ये वारंवार आग लागण्याच्या घटना घडून सुद्धा सरकारी यंत्रणा त्यापासून कोणताही धडा घेण्यास तयार नाहीये। जय महाराष्ट्र न्यूजने केलेल्या पाहणीत राज्यातल्या प्रमुख जिल्हा रुग्णालयामध्ये फायर ऑडिटच झालेलं नाहीये हे समोर आले। त्यामुळे सरकारी यंत्रणा आणखी मोठी दुर्घटना घडण्याची वाट पाहते का असा सवाल यामुळे उपस्थित झालाय। पाहूयात हा स्पेशल रिपोर्ट। राज्यातील शासकीय रुग्णालयांमधील अग्निसुरक्षा वाऱ्यावर असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे। अमरावतीच्या जिल्हा स्त्री रुग्णालयातील नवजात शिशु विभागाला लागलेल्या आगीनंतर जय महाराष्ट्र न्यूजने महाराष्ट्रातील अनेक रुग्णालयांमधील फायर ऑडिट बाबत पडताळणी केली। त्यावेळी जी माहिती समोर आली आहे ती फारच धक्कादायक आहे। नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात जानेवारी 2025 पासून फायर ऑडिट झालेलं नाहीये। ज्या रुग्णालयामध्ये रोज हजारोंच्या संख्येत रुग्ण आणि नातेवाईक येतात तिथली अग्निसुरक्षा वाऱ्यावर आहे। हे कमी की काय? नाशिक पालिका क्षेत्रातल्या जवळपास 195 खासगी रुग्णालयामध्ये फायर ऑडिट झालं नसल्याचं फायर ब्रिगेडचं म्हणणं आहे। 687 हॉस्पिटल आहेत, 492 हॉस्पिटलचं फायर ऑडिट झालेलं आहे। 195 हॉस्पिटल अजून फायर ऑडिट केलेलं नाही आहे। आम्ही जानेवारीत नोटीस करतो का एक जिमचे फायर ऑडिट करून नियमानुसार बी फॉर्म कायद्यातील तरतुदीनुसार म्हणजे कलमच्या 3 पोट कलमच्या 3 नुसार मालक आणि भगवतदार यांची जबाबदारी आहे का त्यांनी फायर ऑडिट करून त्याचा बी फॉर्म आमच्या अग्निशामक दलामध्ये मुख्य अग्निशमन केंद्र येथे सादर करणं बंधनकारक आहे। धुळे जिल्हा रुग्णालयातही हीच परिस्थिती आहे। धुळे जिल्हा रुग्णालयाचं 2022 पासून फायर ऑडिट झालेलं नाहीये। वारंवार त्यासाठी पाठपुरावा करूनही शासकीय यंत्रणा दाद देत नसल्याची खंत आरोग्य अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे। फायर ऑडिट आणि इलेक्ट्रिकल ऑडिट ह्या दोन गोष्टी 2022 साली डिसेंबरमध्ये आमच्याकडे झाल्या होत्या। रेक्टिफिकेशन करून 2023 ला आपलं त्याचं जे काही डेफिशियन्सी पॉइंट आउट करण्यात आलं त्या डेफिशियन्सी करेक्शन करण्यात आलेलं होतं। त्याच्यानंतर दरवर्षी एकदा तरी फायर ऑडिट आणि इलेक्ट्रिकल ऑडिट झालं पाहिजे, जेणेकरून नवजात जी बाळं ऍडमिट होतात त्यांच्या सेफ्टीच्या दृष्टीने ते अतिशय आवश्यक आहे। तर आम्ही दरवर्षी त्याच्यासाठी पत्र देत असतो की आम्हाला फायर ऑडिट आणि इलेक्ट्रिकल सेफ्टी ऑडिट करून मिळावं, जेणेकरून बेबींना आणि काही प्रॉब्लेम येणार नाही इलेक्ट्रिसिटीशी रिलेटेड NICU मध्ये। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पाचोड ग्रामीण रुग्णालयात फायर फायटिंग यंत्रणा तर आहे, पण या यंत्रणेसाठी ज्या पाण्याच्या टाक्या आहेत त्या पाण्याच्या टाक्यांनी वर्षानुवर्ष पाणीच पाहिलं नाहीये। याच पार्श्वभूमीवरती आता आपण जय महाराष्ट्रकडून पाचोड येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये आलो। या ठिकाणी देखील पाहिलं तर फायर ऑडिटसाठी लाखो रुपये खर्च या ठिकाणी प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेले आहे। या ठिकाणी जर बघितलं तर फायर सर्व्हिस जी आहे ती देण्यात खाली सर्व सुविधा या ठिकाणी फायर गॅस असेल, पाणी असेल, सुविधा जी आहे ती कुठल्या प्रकारच्या ठिकाणी उपस्थित नसल्याची पाहायला मिळते। मी या ठिकाणी फायर सर्व्हिसच्या टाक्या ज्या आहेत त्या ठिकाणाहून आग लागल्यानंतर आग नियंत्रित आणण्यासाठी या ठिकाणी जशा पद्धतीच्या सुविधा पाहिजे त्या पद्धतीच्या सुविधा नसल्याच्या आपल्याला पाहायला मिळतात। या संपूर्ण टाक्या ज्या आहेत त्या या ठिकाणी फायर ब्रिगेडच्या बसवल्याच्या पाहायला मिळतात। या ठिकाणाहूनच पाणी जे आहे ते आग लागल्यानंतर आग नियंत्रित आणण्यासाठी या टाक्या ज्या आहेत त्या पाण्याचा वापर केला जाऊ शकतो। मात्र या ठिकाणी बघितलं तर जी मोटर आहे ती देखील नादुरुस्त असल्याची यामधून दिसून येत आहे। त्याचबरोबर जी यंत्रणा आहे ती देखील या ठिकाणी कोमडल्याची आपल्याला पाहायला मिळते। पाचोड हे मुख्य केंद्रबिंदू म्हणून समजले जातात, त्यामुळे या ठिकाणी दररोज शेकडोच्या संख्येने पेशंट हे रुग्ण जे आहेत ते उपचारासाठी या ठिकाणी दाखल होत असतात। मात्र आता त्यांची सुरक्षा जी आहे ती आता ही वाऱ्यावरती असल्याचे आपल्याला या रुग्णालयामध्ये पाहायला मिळत आहे। गेल्या काही वर्षांमध्ये रुग्णालयामध्ये आगीच्या अनेक घटना घडल्यात, त्यामध्ये सरकारी रुग्णालयांचाही समावेश आहे। त्यामुळे दरवेळी दुर्घटना घडली की कारवाईचं सोंग करायचं आणि गप्प बसायचं हे यावेळीही होणार का असा प्रश्न उपस्थित केला जातोय। तुषार परदेशी आणि विजय चिडेसह किरण गोटूर, जय महाराष्ट्र, नाशिक।